इंटेन्शन हा होता करण्याचा मागे की जेव्हा म्हणजे हे जे मी बोलतीये किंवा हे माझे जे व्ह्यूज आहेत, हे माझे काही आत्ता जी माइंडसेट आहे माझा ह्या पद्धतीचा जो बोलतीये किंवा जो कॉन्टेंट करतीये तो आणि 10 वर्षानंतरचा माइंडसेट आणि ज्या गोष्टी असतील ह्या किती डिफरन्स आहे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुम्ही थंबनेलवरनं आणि माझ्या ह्या टाईम ड्युरेशन हा व्हिडिओ जेवढा होतोय त्याच्यावरनं कळलंच असेल की हा एकदम शॉर्ट व्हिडिओ मी करते. ह्या व्हिडिओ बनवण्याचा टॉपिक किंवा मोटिव्ह हा आहे की जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आले आहेत आत्ता, जे मला नवीन सबस्क्राईब केलं आहे लोकांनी. सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. तुम्ही माझ्यामध्ये काहीतरी तर बघितलं असेल नक्कीच, किंवा तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडला असेल खूप जास्त. ज्या प्रकारे मी वैभवी म्हणजे माझे सिबलिंग्स, माझे जे ते दोघं सिबलिंग्स आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये माझं जे चुकलं होतं की मी माझे सिबलिंग्स नाही तर ते माझे मी काही म्हटलेले मला आठवत नाही आता. सो ओके. सो हे जे आम्ही जे कॉन्टेंट बनवतो आहे ते तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतंय. सो आणि त्यामुळे तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ ॲक्च्युली हा थोडासा एक इंट्रोडक्शन सारखा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करते की मी जे माझे नवे सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे ओल्ड आहेत त्यांना मी माझं परत एकदा इंट्रोडक्शन देते की मी काय आहे, मी कोण आहे, मी काय करते किंवा माझं प्रोफेशन काय आणि हे चॅनल चालू करायचं मोटिव्ह काय, ह्या सगळ्या गोष्टी. सो या, लेट्स गो. सो गाईज, माझी सुरुवात ह्या व्लॉगची जेव्हा पण मी व्लॉग चालू करते तर माझी अशी असते, हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग, जसं मी आता स्टार्टिंगला केलं तसं. सो गाईज, माय नेम इज वैष्णवी गणेश भोरे आणि मी एक मराठी व्लॉगर आहे. सो माझ्या चॅनलवर तुम्ही मोस्टली जे व्लॉग्स डे टू डे लाईफमध्ये जे असतात ते बघताल तुम्ही. ते अजून मोस्टली माझा कॉन्टेंट हा ज्या आपले जे ट्रेडिशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल जसे हे महालक्ष्म्या होत्या, आत्ता गणपती आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत, जे फेस्टिवल्स आहेत आपले, जे पारंपरिक फेस्टिवल्स आहेत त्यांना मी मोस्टली प्रमोट करण्याचा प्रयत्न करते. बिकॉज मला असं वाटतं आपले परंपरागत चाललेल्या ह्या फेस्टिवल्स आहेत किंवा हे जे ट्रेडिशन्स आपण फॉलो करतो त्याचं आजकालची जी जनरेशन आहे, लाईक जेनझी म्हणा, मी जेनझी लोकांना मोस्टली टार्गेट नाही करणार, जे लहान आहेत त्यांना सुद्धा टार्गेट करेल. ह्या सगळे जे टार्गेट ऑडियन्स आहेत ते मोस्टली माझे त्यांना, आणि जे आत्तापर्यंत ज्या लोकांना माहिती नाहीये ह्या गोष्टी आपण का करत आलेलो आहे. फॉर एक्झाम्पल गणपती बसवतोय तर गणपती का बसवत आलाय किंवा त्याची परंपरा कुठून चालू केली, का करायची असतात त्या गोष्टी, जो का आहे, जो मोस्टली क्वेश्चन मार्क असतो, जे लोकांना प्रश्न पडत नाही आजकाल. पहिल्याचे लोक खूप क्युरियस असायचे की का असायचं त्यांच्याकडे, की का बरं हेच, का बरं तेच. आणि आजकालचे जे मुलं आहेत या जनरेशनचे त्यांना हा का खूप असतो की का बरं हे करायचं, हेच का करायचं, हेच का नाही करायचं. ह्याच्यामुळे माझं असं होतं की मग त्यासाठी मी हा कॉन्टेंट ह्या पद्धतीचा आणण्याचा प्रयत्न करते आणि लोकांना माझ्या थ्रू आणि माझ्या फॅमिली थ्रू, बिकॉज मी एक ऑर्थोडॉक्स फॅमिलीतून येते. सो त्यांना या गोष्टी आधीपासून आम्ही हे सगळ्या गोष्टी फॉलो करत आलोय आणि करतोय. सो त्यांना ह्या काही गोष्टीची माहिती आहे. सो ते मला हे प्रत्येक एका व्लॉगमध्ये ते सांगत असतात. म्हणजे जसं आता महालक्ष्म्यांचं होतं, जसं माझ्या आजीनी ते सांगितलं सगळ्या पद्धतीचं की कसं करतो किंवा काय. सो या, हे सगळं माझ्या व्लॉग्समध्ये तुम्ही मोस्टली बघताल. मोस्टली तुम्ही माझ्या व्लॉग्समध्ये माझे आणि माझ्या भाऊ आणि बहिणींसोबतची मजा मस्ती बघताल. मग आम्ही कुठे ट्रॅव्हल केलं तर ते तुम्हाला मी दाखवेल. हे सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघताल. आणि या काही गोष्टी अशा पण मला तुम्हाला एक सजेशन तुमच्याकडनं हवं आहे. मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला माझ्या काही गोष्टी, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला फिलॉसॉफी झाडायला खूप आवडते, झाडायलाच मी म्हणेल, बिकॉज काही लोकांना त्या गोष्टी नाही आवडत बघायला किंवा तसे कॉन्टेंट नाही आवडत मोस्टली. पण तुम्ही मला ते सांगू शकतात, मला आवडेल की तुम्ही मला ते सजेस्ट केलं की तू आम्हाला तसंच एखाद्या टॉपिकवर बोल, किंवा मला बोलायला खूप आवडतं. आणि मला एक सांगायचं आहे की
हे चॅनल स्टार्ट करण्याचा मेन मोटिव्ह माझा हाच होता की मला ज्या गोष्टी माहिती आहेत किंवा मी ज्या गोष्टी नवीन शिकतीये तर मी माझ्या ह्या कॉन्टेंट थ्रू मी तुम्हाला लोकांना आजूबाजूचे जेवढे काही लोक बघतायत किंवा सबस्क्राईब केलंय ज्यांनी तर त्यांना ही गोष्ट कळावी किंवा ह्याची पण माहिती व्हावी म्हणून. आणि दुसरा मेन मोटिव्ह आणि मेन माझा एम हाच होता. मी ॲक्च्युली हे चॅनल चालू केलं होतं 2020 मध्ये आणि मी 1 वर्ष लगातार कॉन्टेंट टाकत होते. मग नंतर बंद केलेलं बिकॉज माझं कॉलेज पण संपलं होतं आणि मी घरी आले होते मी पुण्याला होते कॉलेजला ते. आणि मग मी घरी आल्यानंतर थोडंसं ते जॉबच्या फाइंडिंग आणि ह्याच्यामुळे मी थोडंसं माझं कॉन्टेंट हे बनवणं यूट्यूब जर्नी बंद केलेली. आणि काही गोष्टी होत्या माझ्या ते तुम्हाला काय होतं का बरं बंद केलं हे तुम्हाला समजा हवं असेल म्हणजे माहिती करून हवं असेल किंवा तुम्ही क्युरियस असेल की का बरं हिने बंद केलं तर मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल. तर तुम्हाला ते बघायचं असेल किंवा मी ते सांगू असं तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही मला कॉमेंट्सवर करून सांगा की ते हे नक्की सांग की काय झालं की मी का बरं बंद केलेली माझी ती जर्नी. सो तसं ते बंद केलेलं. त्यानंतर मी आता ह्या 2025 मध्ये परत एकदा न्यू इयरपासनं म्हणजे जानेवारीपासनं ते मी माझी जर्नी परत चालू केली आहे माझी यूट्यूब जर्नी जी मी बंद केलेली ती. आणि तिथे चालू केल्यानंतर ॲक्च्युली मला कळत नव्हतं तेव्हा की मी काय करावं किंवा कोणता कॉन्टेंट टाकावं आता लोकांना काय आवडतंय माझं. पण मला अजून आठवतंय की मी चालू करायच्या आधी पण ना लोकांनी अनसबस्क्राईब नव्हतं केलं माझ्या चॅनलला. सो थँक्यू सो मच त्या लोकांना सुद्धा की ज्यांनी माझ्यावर तेवढा विश्वास ठेवला की मी 2 वर्ष नव्हते 3 वर्ष नव्हते जेवढे वर्ष नव्हते तेवढे तुम्ही लोकांनी थांबले. यू वर लाईक की तुम्हाला ती गॅरंटी होती माझ्यावर की मी काही ना काही टाकेल आणि मलाही वाटायचं पण तो एक कॉन्फिडन्स गेला होता माझा. सो त्यामुळे मी काय टाकत नव्हते. आणि आता परत एकदा तो कॉन्फिडन्स मी बिल्डअप केलाय स्वतःमध्ये की टाकायचंय आणि मी आता हे टाकतीये. लोकांना माझे व्लॉग्स आणि हे खूप जास्त आवडतात. आणि तुम्हाला नक्की अजून माझ्याबद्दल किंवा माझ्या अजून काही गोष्टी मी कराव्या असं तुम्हाला अपेक्षित असेल तर ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि मला आवडेल की तुमच्याकडनं सजेशन्स घेतलेले ChatGPTला विचारण्यापेक्षा तुम्हाला विचारू बिकॉज तुम्ही माझा कॉन्टेंट बघतात. सो आणि माझ्या ह्या व्लॉग्सचा अजून एक इंटेन्शन हा होता करण्याचा मागे की जेव्हा म्हणजे हे जे मी बोलतीये किंवा हे माझे जे व्ह्यूज आहेत हे माझे काही आत्ता जी माइंडसेट आहे माझा ह्या पद्धतीचा जो बोलतीये किंवा जो कॉन्टेंट करतीये तो आणि 10 वर्षानंतरचा माइंडसेट आणि ज्या गोष्टी असतील ह्या किती डिफरन्स आहे हे ॲक्च्युली मी माझ्या गणपतीच्या एका व्लॉगमध्ये पण मी मी नेहमी चुकते हिते मी पिन करेल तो व्लॉगमध्ये पण मी एका ह्याच्यामध्ये बोलली आहे की मी हे जे कॉन्टेंट बनवते किंवा हे जे यूट्यूब जर्नी चालू केली किंवा ह्या गोष्टी लॉकडाऊनपासून ते मी फक्त एक पैसे कमवण्याचा म्हणजे यूट्यूब हा फक्त एक पैसे कमवण्याचा माध्यम नसून ही एक मेमरी ही एक जर्नी आहे माझी. आणि ही जर्नी स्टोअर करण्यासाठी एक मेमरी राहण्यासाठी कायमची ह्यासाठी ॲक्च्युली मी ह्या गोष्टी चालू केल्या होत्या. तेव्हा तर जेव्हा चालू केलं तेव्हा तर हे माहीत पण नव्हतं की ह्याच्यातून पैसे पण कमवता येतात. म्हणजे जे माझ्यासारखे जे लोक आहेत जे मला बघतायत ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय की त्यांना ह्या गोष्टी आवडत आहेत तर त्यांच्यापर्यंत एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी एक कम्युनिटी बनवण्यासाठी हा माझा विजन आहे या चॅनलला घेऊन. आणि माझं म्हणजे हे डोक्यात नेहमी असतं की माझ्या लोकांना जे मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत किंवा जे मराठी लोक आहेत त्यांना एकत्र मिळून आपण एक काम करावं कोणतीही काम करावं बिकॉज युनिटी मेक्स अँड टीम आणि टीममध्ये युनिटी नसेल ना तर काहीच गोष्टी होत नाही. माझे नेहमी इन्स्पिरेशन हे शिवाजी महाराज राहिलेत बिकॉज त्यांनी जसं एक स्वराज्य उभं केलंय त्या पद्धतीने आपण जे मराठी लोक आहोत त्यांचा एक युनिटी मिळून ना की फक्त मराठीच लोक बट एक सगळेच बिकॉज आता कसं झालंय हे मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाहीये बट उगाच ते एकदम कॉन्ट्रोवर्सीवाला व्लॉग होईल हा. पण एक सांगतेय मी की एक युनिटी असायला पाहिजे. आपण मराठी आहोत हे आहोत ते आहोत त्यापेक्षा आपण कोण आहोत हे आपल्याला कळायला हवं आणि आपली एक युनिटी असायला हवी. हा माझा फक्त एक उद्देश आहे आणि एक मला कम्युनिटी बिल्डअप करायची आहे गाईज. एकदम फ्रँकली सांगते जे काय आहे गोष्टी ते
मला उगाच मी काही स्क्रिप्ट लिहिली नाहीये, तुम्ही इथे पण बघताल, मी तुम्हाला दाखवते नंतर की काय सेटअप आहे. काहीच सेटअप नाहीये, काही प्लॅन नाहीये, ना की कुठे इथे खाली पेपर ठेवलाय की मी ते वाचून तुम्हाला सांगतेय. काहीच नाही. माझ्या डोक्यात येत आहे ज्या गोष्टी मला बोलायच्या आहेत, ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, आणि ज्या गोष्टी प्लॅन नसतात ना, ज्या कॉन्टेंट क्रिएटरच्या डोक्यात की ते फक्त बोलतायत, त्यांना जे वाटतंय ते सांगतायत, हे सगळ्या गोष्टी माझ्यासोबत राहण्यासाठी थँक्यू सो मच. आणि मी ॲप्रिशिएट करते बिकॉज आत्ता ही जेवढे माझे सबस्क्रायबर्स आहे आणि आतापर्यंत जेवढे लोक माझा व्लॉग बघतायत, तर ते माहिती आहेत की खूप थोडे आहेत, पण ते थोडे नाही आहेत माझ्यासाठी, ते खूप आहेत. बिकॉज जेव्हा आणि हां, हे जर्नी चालू करायचा स्टार्टिंगला माझे जे इन्स्पिरेशन्स आहेत, म्हणजे मी ज्यांच्यामुळे ही जर्नी चालू केली आहे, माझी यूट्यूब जर्नी, त्यांना मी मेन्शन करते. जे पहिले आहे UIC प्रसाद. सो त्याला बघून मी मोस्टली हे चालू केलं होतं सगळं, की जे वाटतंय ते आपण बोलू शकतो. बिकॉज आपल्याकडे पण एक प्रत्येक कॉमन मॅनकडे एक आवाज आहे, तो बोलू शकतो, तो सांगू शकतो जे खरं आहे, जे खोटं आहे, जे फेक आहे, जे चालू आहे, ते सगळ्या गोष्टी. सो या ही वॉज माय इन्स्पिरेशन. सो मी त्याच्याकडे बघून ही गोष्ट चालू केली आहे. सो या, आणि बाकीचे तर आता खूप जास्त झालेत, आणि लॉकडाऊनमध्ये त्याचे व्लॉग्स मी खूप जास्त बघितलेले. सो या आणि अजून तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील माझ्याकडनं, लाईक मी अजून अशा कोणत्या विषयावर बोलावं तुम्हाला असं वाटत असेल, तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सो या, हा व्लॉग इथपर्यंतच. मी म्हणले होते जसं की स्टार्टिंगला की हा तुम्ही ड्युरेशनमध्येच बघू शकतात की हा छोटा व्लॉग असणार आहे. सो या, आणि हां, माझा जो पुढचा आता मी एक सिरीज बनवणार आहे, आणि माझ्या मागच्या सिरीजला एवढा सगळे लाईक व्ह्यूज देण्यासाठी थँक्यू सो मच. नॉट दिस लाईक दिस थँक्यू सो मच. सिरीज होती ती ॲक्च्युली. सो त्याच्यामध्ये महालक्ष्मीचे पण काही पार्ट्स होते, तर तुम्ही ते बघितले नसेल, जे अजून पण नवीन सबस्क्रायबर्स असतील माझे, जे परत हा व्लॉग पहिल्यांदा बघत असतील, तर त्यांच्यासाठी मी पिन करते. ती सिरीज नक्की बघा. त्यामध्ये मी फक्त एक हसी मजाक ते नाही, तर एक इन्फॉर्मेशन शेअर केली आहे तुम्हाला. टिवल्स आहे त्याची एक व्यवस्थित माहिती दिली आहे मी तुम्हाला त्या व्लॉग्समध्ये, तर ते पण जाऊन नक्की बघा. आणि येणारा सिरीज बनवतीये मी, सो ती आहे नवरात्रीची, आणि त्याच्यामध्ये पण मी प्रत्येक दिवशी, प्रत्येक 9 जे दिवस आहेत देवीचे, 9 दिवस मी तुम्हाला प्रत्येक देवीबद्दल एक नवीन इन्फॉर्मेशन, प्रत्येक देवीचे एक माहिती सांगणार आहे. जे नाशिकमध्ये, मोस्टली मी नाशिकमध्ये राहते, सो मी नाशिकमधल्या ज्या देवी आहेत, ज्या आधीपासनं खूप जुने मंदिर आहेत, मी तिथे जाऊन ते प्रत्येक एक मंदिर प्रत्येक दिवशी एक कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल, आणि त्याची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आणण्याचा हा माझा प्रयत्न असेल. सो या, ही माझी एक नवीन सिरीज येते. सो पुढच्या वीकमध्ये, बिकॉज नवरात्र आहेत पुढच्या वीकमध्ये, सो मी ती चालू करणार आहे. सो त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड, आणि या, दॅट्स फॉर इट. सो टिल देन गाईज, एंडिंग आउट्रो आहे की, सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. थँक्यू.